बिनजोडचा बेताज बादशाह मथुर एकाच रेख. मित्रांनो, मथुर आपल्याला आता 12 तारखेच्या महाराष्ट्र केसरी मैदानात पाहताना दिसला आणि तेव्हा सेमीला काही कारणास्तव हार झाली. असण्या खेळामधली हार जीत होतच असते. पण मथुर पुन्हा एकदा असंच एक मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. ते मैदान कोणतं? तर 17 ऑगस्टला भव्य दिवस विरकरवाडीचं हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि याच मैदानासाठी बिनजोडचा बादशाह मथुर सज्ज झाला आहे. मित्रांनो, असाच अजून एक बादशाह आहे शंकरपाटाचा, यवतमाळचा शंकरपाटाचा बादशाह आहे, सेकंदाचा बादशाह फायर. मित्रांनो, जर या हिंद केसरी मैदानात मथुर आणि आपला बिनजोडचा बादशाह आणि शंकरपाटाचा बादशाह म्हणजेच मथुर आणि फायर एकत्र आले तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, फायर एक शंकरपाटाचा बादशाह आहे सेकंदाचा आणि त्याला फुल स्पीड आहे, खतरनाक असं स्पीड आहे. पण कुठेतरी पायरा चांगला भेटत नाही, त्यामुळे तो अजून अंधारात आहे. जर आपल्याकडे आला आणि मथुरसोबत पाहिला, मथुरचं स्पीड काय आहे ते तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेच. सलग 3 वर्षे बिनजोडचा बादशाह आहे. फायर आणि मथुर हा जोड जुळून आला तर नक्कीच तुफान स्पीड लागेल. तुमचं मत काय? ह्या जोडीला कसं स्पीड लागेल कमेंट करून नक्की सांगा. मथुर सज्ज आहे 17 तारखेच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानासाठी. सातवून भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.